नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 15 एप्रिल 2024 आहे। आजचा दिवस शेवटचा दिवस आहे। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 165 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। कुठे किती अर्ज आले याबद्दल, SRPF, बॅट्समन, शिपाई, चालक, कारागृह याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल। CP मुंबई या ठिकाणी 3,02,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे। पुणे ग्रामीण 35,000 प्लस अर्ज आलेले आहे। मुंबई चालक या ठिकाणी 64,000 प्लस अर्ज आलेले आहे। पुणे कारागृह या ठिकाणी 93,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबईला 18,100 प्लस अर्ज आलेले आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 41,000 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झाले आणि SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगरला 9,100 प्लस अर्ज आलेले आहे। पालघर शिपाई या ठिकाणी 1,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। धाराशिव शिपाई या ठिकाणी 8,410 प्लस अर्ज आलेले आहे। सिंधुदुर्ग चालकला 1,300 प्लस अर्ज आलेले आहे। पिंपरी चिंचवड या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। CP मुंबईला 3 लाख प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला 20,600 प्लस अर्ज आलेले आहे। नवी मुंबई शिपाईला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले। विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 1 पुणेला 22,000 प्लस अर्ज, धाराशिव चालक या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहे आणि CP ठाणेला 32,000 प्लस अर्ज आलेले आहे। SP रायगडला 1,800 प्लस अर्ज, अहमदनगर चालक या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी 12,200 प्लस अर्ज, ठाणे सिटी या ठिकाणी 21,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झाले। विद्यार्थी मित्रांनो, SP यवतमाळ चालकला 2,100 प्लस अर्ज। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SP अकोला या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज आले। नागपूर कारागृह 50,000 प्लस अर्ज आणि ठाणे सिटी 32,000 प्लस अर्ज। SP वाशिमला 3,500 प्लस अर्ज। त्यानंतर SP छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वेला 3,600 प्लस अर्ज। सोलापूर ग्रामीण चालकला 800 प्लस अर्ज आणि CP मीरा भाईंदरला 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SRPF गट क्रमांक 10 सोलापूर 14,100 प्लस अर्ज, SP रायगड 17,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 7 दौंड 13,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 5 दौंड 12,400 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर 11,000 प्लस अर्ज। मुंबई चालक या ठिकाणी 85,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि SP गोंदिया या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज दाखल झाले। मीरा भाईंदरला CP मीरा भाईंदरला 11,000 प्लस अर्ज आणि CP पुणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, CP पुणे सिटी या ठिकाणी 16,000 प्लस अर्ज आलेले आहे। SP रायगडला 16,000 प्लस अर्ज आणि SRPF गट क्रमांक 1 पुणे 19,000 प्लस अर्ज, SP रेल्वे पुणे चालकला 1,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर रायगड बॅट्समनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर रायगड बॅट्समनला या ठिकाणी 6,780 प्लस अर्ज, रत्नागिरी शिपाई या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आलेले आहे। SRPF अमरावतीला 23,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर चालक ठाणे ग्रामीणला तुम्ही बघू शकता 2,800 प्लस अर्ज आले आहे। नंदुरबार शिपाई या ठिकाणी 13,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। सिंधुदुर्ग बॅट्समनला 623 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो। SRPF गट क्रमांक 8 मुंबई 34,000 प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, धाराशिव शिपाई या ठिकाणी 7,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर बीड बॅट्समनला 790 प्लस अर्ज आलेले आहे आणि SRPF गट क्रमांक 7 धुळेला 19,800 प्लस अर्ज आलेले आहे। मुंबई बॅट्समनला 7,000 प्लस अर्ज क्रॉस झाले, 7,100 प्लस। रायगड शिपाई या ठिकाणी 23,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणेला 29,100 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर अमरावती सिटीला 3,630 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर जालना शिपाईला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि रत्नागिरी बॅट्समनला 1,200 प्लस अर्ज आलेले आहे। सिंधुदुर्ग शिपाईला 9,200 प्लस अर्ज, लातूर शिपाई या ठिकाणी 6,600 प्लस अर्ज आले आणि परभणी शिपाईला 7,600 प्लस अर्ज आलेले आहे। चंद्रपूर शिपाई या ठिकाणी 16,600 प्लस अर्ज, तर लातूर बॅट्समनला 930 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। मुंबई रेल्वे चालकला 3,600 प्लस अर्ज, तर वर्धा शिपाई या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। यवतमाळ चालक या ठिकाणी 7,000 प्लस क्रॉस झालेले आहे। अमरावती चालकला या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे आणि अकोला शिपाई या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे।
SRPF गट क्रमांक 1 पुणेला 24,600 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा चालक या ठिकाणी 3,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर 21,800 प्लस अर्ज, सोलापूर चालकला 900 प्लस अर्ज आणि यवतमाळ शिपाईला 8,112 प्लस अर्ज, नांदेड शिपाई 13,600 प्लस अर्ज, छत्रपती संभाजी महाराज नगर चालक 4,300 प्लस अर्ज. नांदेड शिपाई या ठिकाणी 13,600 प्लस अर्ज आले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर चालकला 4,300 प्लस अर्ज, छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 59,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर परभणी चालक 6,000 प्लस अर्ज, शिपाई सातारा 5,100 प्लस अर्ज, नवी मुंबई शिपाई 22,000 प्लस अर्ज आणि छत्रपती संभाजी महाराज नगर शिपाई 10,000 प्लस अर्ज आले आहे. धाराशिव चालकला 3,600 प्लस अर्ज आले आहे. धाराशिव शिपाई या ठिकाणी 7,200 प्लस अर्ज आलेले आहे. शिपाई चालक पुणेला 14,400 प्लस अर्ज आले. तर SRPF 19 कुसळगाव अहमदनगर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आले. मुंबई बॅट्समनला 7,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. नागपूर शहरला 59,000 प्लस अर्ज आणि SP सातारा या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP बीड या ठिकाणी 5,040 प्लस अर्ज आलेले आहे आणि संभाजीनगर कारागृहाला 49,000 प्लस अर्ज, SP रायगड या ठिकाणी 17,900 प्लस अर्ज आलेले आहे आणि SP यवतमाळ या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP जळगावला 5,900 प्लस अर्ज, तर SP गोंदिया 10,000 प्लस अर्ज, CP नाशिक 13,100 प्लस अर्ज, पालघर SPला 2,100 प्लस अर्ज, SRPF जालन्याला 18,900 प्लस अर्ज, पुणे ग्रामीण 34,400 प्लस अर्ज, बीड शिपाईला 10,600 प्लस अर्ज आले आणि कोल्हापूर शिपाईला 7,900 प्लस अर्ज आले. कोल्हापूर चालक या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आले आणि SRPF 10 सोलापूरला 22,000 प्लस अर्ज, ठाणे ग्रामीण बँड्समनला 1,730 प्लस अर्ज आणि SRPF कोल्हापूरला 14,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि सोलापूर शहरला 9,600 प्लस अर्ज आलेले आहे. अमरावती ग्रामीण 23,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. रायगड चालकला 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. बुलढाणा शिपाई 7,000 प्लस अर्ज, नागपूर ग्रामीण 14,800 प्लस अर्ज, ठाणे बॅट्समनला 6,450 प्लस अर्ज आणि पुणे रेल्वे चालक या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण SP गोंदिया 14,000 प्लस अर्ज क्रॉस झाले आहे. मुंबई कारागृह 97,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 3 जालना 18,400 प्लस अर्ज आणि संभाजीनगर कारागृह 44,000 प्लस अर्ज, लातूर चालक 1,714 प्लस अर्ज, संभाजीनगर कारागृह 58,000 प्लस अर्ज, पुणे कारागृह या ठिकाणी 88,100 प्लस अर्ज आले आणि पिंपरी चिंचवड CPला 14,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 4 नागपूर 18,000 प्लस अर्ज, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 98,000 प्लस अर्ज आलेले आहे. पिंपरी चिंचवड 14,000 प्लस अर्ज, तर CP नाशिकला 8,000 प्लस अर्ज आले. SRPF जालना 18,900 प्लस अर्ज, पुणे कारागृह 89,000 प्लस अर्ज आणि SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 39,100 प्लस अर्ज. मुंबई कारागृह या ठिकाणी 1 लाख प्लस गेले असेल आतापर्यंत आणि SRPF गट क्रमांक 12 हिंगोली 17,000 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर कारागृह 50,000 क्रॉस झालेले आहे. SP वाशिमला 3,600 प्लस अर्ज आले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 59,000 प्लस अर्ज आणि SRPF गट क्रमांक 7 दौंड 13,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबईला 21,000 प्लस अर्ज आले आणि मुंबई कारागृह या ठिकाणी 97,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP नागपूर सिटीला 28,000 प्लस अर्ज, तर SP परभणी या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज, SP भंडाराला 4,000 प्लस अर्ज आले आणि पुणे ग्रामीणला 24,000 प्लस अर्ज, नागपूर सिटी या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज आले आणि नागपूर कारागृहाला 34,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 10,000 प्लस अर्ज आले. SP बीडला 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल आणि आज शेवटचा दिवस होता मित्रांनो. तर 15 एप्रिलचे मित्रांनो टोटल तुम्हाला अपडेट दिले आणि 165 घटकाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा, कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागली. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.